Hi friends, I am Praveen Rangnekar. I welcome all of you to my YouTube channel. सर्वांना माहीतच आहे आता 10वीची परीक्षा सुरू आहे आणि 1 मार्चला इंग्रजीचा पेपर आहे. त्यानुसार हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे इंग्रजी पेपरसाठी. प्रश्न घेतलाय ॲप्रिसिएशनवरील. कवितेचं जे ॲप्रिसिएशन पडतं तो मी प्रश्न घेतलेला आहे. सर्वसाधारणपणे अभ्यासाच्या वर्षभरामध्ये सायन्सचा पण अभ्यास सुरू असतो, गणिताचा पण अभ्यास सुरू असतो, तर काही अभ्यास हा राहून जातो. उदाहरणार्थ ॲप्रिसिएशन जे असतं ते पाठांतर कडल मुलांचं लक्ष होत नाही. त्यानुसार मग सेंट्रल आयडिया वगैरे थोडेफार 5 पैकी जे मार्क असतात ते 2.5-3 असे पडू शकतात. त्यानुसार हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिला आणि ऐकला पण तर तुम्हाला नक्की स्कोरिंग येईल. ग्रामरचे पण व्हिडिओ जे पुढे मी तयार करणार आहे त्याचे सुद्धा मार्क तुम्हाला जास्तीत जास्त मिळतील. रायटिंग स्किलच्या बाबतीत मला जरा बोलायचं आहे. रायटिंग स्किलवर मुलांना व्यवस्थित प्रॅक्टिस होत नाही मुलांचं, तर त्यानुसार माझे व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. द नेम ऑफ द फर्स्ट पोएम इज टीनएजर्स प्रेयर. तर थोडंफार मराठी बोलत बोलत मी इंग्रजी लिहिणार आहे. तसं जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला तो नक्कीच समजेल पहिल्या कवितेमध्ये काय सांगितलंय. तर पहिल्या कवितेचं नाव आहे टीनएजर्स प्रेयर. तर फर्स्ट पॉइंट तुम्हाला टायटल लिहायचं आहे. त्या कवितेचं टायटल तुम्हाला द्यायचं आहे. हे टायटल तुम्ही लिहिलं, टी कॅपिटल पाहिजे. आता त्याचं वाक्य तयार केलं पाहिजे. द टायटल ऑफ द पोएम इज टीनएजर्स प्रेयर. टीनएजर्स प्रेयर. नंतरचं 2 नंबरचं टायटल आहे पोएट्स नेम. पोएट्स नेम अंडरलाईन करायला विसरायचं नाही पेन्सिलला. द नेम ऑफ द पोएट. द नेम ऑफ द पोएट इज जे मॉस. इज जे मॉस. ओके. तिसरा पॉइंट नंबर लक्षात घ्या. पहिला टायटल, नंतर पोएट्स नेम. 3 नंबरचा पॉइंट आहे रॅम स्कीम. रॅम स्कीमचं स्पेलिंग जरासं विचित्र आहे, पाठ करणं आवश्यक आहे ज्यांचं इंग्रजी थोडंसं वीक आहे. रॅम स्कीम. रॅम स्कीम बघा, वाक्यरचना ही पाठ करून ठेवायची. सगळ्या कवितेला हेच वाक्य वापरायचं. नसेल तर दुसरं एक वाक्य आहे. ज्या कवितेमध्ये रॅम स्कीम नाही त्यासाठी पण एक दुसरं वाक्य आहे. द रॅम स्कीम युज्ड या कवितेमध्ये वापरली. युज्ड इन दिस पोएम. इन दिस पोएम इज ABCB. आता स्कीम बद्दल जास्त काही मी बोलणार नाही, पाठ करून ठेवा. नंतर त्यामध्ये वेळ जाणार आहे. फिगर्स ऑफ स्पीच. फिगरचं स्पेलिंग बघा. फिगर्स 4था पॉइंट आहे फिगर्स ऑफ स्पीच. मराठीमध्ये त्याला अलंकार असं म्हणतात. अलंकार. तर अलंकार म्हणजे काय हो? ज्यांना अलंकार या शब्दाचा अर्थ माहित नाही त्यांच्यासाठी माझ्याकडे व्याख्या आहे की अलंकार म्हणजे जसं एखादं दागिन्यामुळं शोभा येते, तर तसंच भाषेचं एक सौंदर्य असतं. म्हणजे एक विशिष्ट प्रकारची रचना केली की एक कविता तयार होते, गाणं तयार होतं, त्याला अलंकार असं म्हणतात. तर यामध्ये ओ गॉड किंवा दुसऱ्या कवितेमध्ये ओ मून असे शब्द वापरले. म्हणजे डायरेक्ट देवाला बोलवल्यासारखं आहे, हाक मारल्यासारखं केले. त्यामुळे तो ॲपॉस्ट्रॉफी असा तो अलंकार तयार होतो. ॲपॉस्ट्रॉफी. कॉमन अलंकार ॲलिट्रेशन म्हणजे प्रत्येक कवितेमध्ये तुम्हाला हा
मिळणारच आहे. एलिट्रेशन म्हणजे एखादं अक्षर, व्यवस्थित ऐकून घ्या, शब्द नव्हे अक्षर जर दुसऱ्या शब्दामध्ये रिपीट होत असेल तर एलिट्रेशन अलंकार होतो. नंतर यामध्ये असं सांगितलं की टीनेजरचं जे लाईफ आहे त्या लाईफला रोड असं कंपॅरिझन केले. रोड म्हणजेच टीनेजरचं लाईफ आणि टीनेजरचं लाईफ म्हणजे रोड ऑफ लाईफ. तर त्यासाठी तुलना जी केली जाते कवी कडून त्याला मेटॅफर असा अलंकार तयार होतो. मेटॅफर. नंतर इन्व्हर्जन आहे. इन्व्हर्जन म्हणजे काय बघा, तर कविता तयार करत असताना कवीला जसे शब्द सुचतात तसे तो लिहित जातो आणि त्यानुसार डिसऑर्डर मध्ये जे शब्द असतात ते आपण ऑर्डर मध्ये नंतर घेऊन वाचायची असते कविता व्यवस्थित. त्याला इन्व्हर्जन असं म्हणतात. तर सर्वसाधारण 4 अलंकार 5-6 असतात काही वेळा या कवितेमध्ये एवढे. आता मुख्य पॉइंट म्हणजे सेंट्रल आयडिया. आता सेंट्रल आयडिया मी मराठीमध्ये बोलत बोलत लिहिणार आहे. तुम्हाला त्या कवितेचं साधारणपणे एकंदर सारांश मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. व्यवस्थित ऐकून घ्या. सेंट्रल आयडिया. तर पहिलं वाक्य हे तुम्ही पाठच करून ठेवलं पाहिजे. फर्स्ट सेंटेन्स इज लाईक दिस. द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज अबाउट. च्या बद्दल असेल ते तिथं पुढे लिहायचं. बघा, द सेंट्रल आयडिया लिहितो व्यवस्थित, लक्ष द्या. द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज अबाउट. काय आहे हो, ही कवितेमध्ये काय सांगितलंय तर कवितेच्या टायटल मध्येच आपल्याला उत्तर मिळतं की टीनेजर्स प्रेयर इज अबाउट टीनेजर्स प्रेयर. ओके, टीनेजर्स प्रेयर हे जरा मी आता रब करतो. तर या कवितेमध्ये पहिला असं कवी म्हणतो की आय मस्ट टेक डिसिजन. तर त्या टीनेजरच्या लाईफ पुढे पुढे सरकत असताना किंवा त्या प्रवासामध्ये जीवनाच्या टीनेजरच्या जात असताना तो म्हणतो की मला काही डिसिजन घ्यावे लागणार आहे. तर कुठला डिसिजन बघा. हिअर the poet wants. त्याला काय पाहिजे? want to choose असा शब्द आलाय कवितेमध्ये. निवड करायची आहे. choose the right path. choose the right path. कुठला रस्ता? of his. मग तो टीनेजर ती असेल किंवा तो असेल म्हणून हीज आणि हर लिहिले मी. हीज टीनेज लाईफ. ओके, बघा. आणि त्यानुसार आणि म्हणूनच त्याला देवाची मदत पाहिजे की माझ्या प्रवासामध्ये जरा तू माझ्या बाजूने उभा राहा, मला मदत कर. किंवा काही टेम्पटेशन्स येऊ शकतात ते अवॉइड करण्याची शक्ती दे असं त्यामध्ये सांगितले. पुन्हा तो पुढे जाऊन कवी असं म्हणतो. तिसऱ्या कडव्यामध्ये संपूर्ण कवितेचं सार आहे. म्हणजे सार म्हणजे काय? सारांश किंवा प्रे. नेमकी त्यानं काय प्रार्थना केली आहे ते आहे. तर तो असं म्हणतो की ओपन अप माय आईज. नंतर तो म्हणतो ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माझ्यामध्ये जे बेस्ट आहे ते जरा बाहेर येऊ देत. जे काय व्हॉट एव्हर इज माझ्या गुड क्वालिटीज आहेत ते जरा दिसू देत. नंतर तो असं म्हणतो की ओपन अप. जर मराठीमध्ये आपण म्हणतो की त्याचे डोळे उघडले किंवा तिचे डोळे उघडले, याचा अर्थ काय की अनुभव मिळाला.
एखाद्या गोष्टीमधून धडा मिळाला, तर त्या दृष्टिकोनातून तिसऱ्या कडव्यामध्ये जे तो प्रार्थना करतो ते इथं मी लिहिणार आहे. हिज टीनेजर लाईफ. सो द पोएट प्रार्थना करणे, प्रेज पूर्ण कविता प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायची आहे. प्रेज टू गॉड, गॉड म्हटलं जी कॅपिटल पाहिजे. प्रेज टू गॉड, काय प्रार्थना करतो? प्रेज टू गॉड टू ओपन अप his eyes, to open up his eyes, as well as help him stand for what is right. बघा, व्यवस्थित पुन्हा मी जरा रिपीट करतो. द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज अबाउट म्हणजे त्याबद्दल teenagers prayer. Okay. Second, here the poet wants to choose the right path of his or her teenage life. म्हणजे त्याला आपल्या जो काही टीनेजचं लाईफ आहे त्यामध्ये जे रस्ते आहेत त्याच्यासमोर उल्लेख आहे कवितेमध्ये. एक रस्ता तो सक्सेसकडं आणि दुसरा तो डिस्ट्रेसकडं. तर त्याला दोन्हीपैकी एक योग्य रस्त्याची निवड करायची आहे. टू चूज द राईट पाथ. आणि चुकून त्याला अशी भीती वाटते की चुकून टेम्पटेशनकडे लक्ष जाणार, मोह आकर्षण येणार आहे जाताना वाटेमध्ये, आणि ते अवॉइड करण्याची शक्ती मला मिळू देत. भीती वाटते की कदाचित भरकटत जाईन मी टीनेज असल्यामुळे. म्हणून पुढे असं म्हटलंय, सो द पोएट प्रेज, काय करतो प्रार्थना, हे आलं पाहिजे, टू गॉड टू ओपन अप हिज आईज, डोळे सगळं व्यवस्थित उघडे ठेव, प्रवास व्यवस्थित होऊ दे. ॲज वेल ॲज, हे आणि तेही, हेल्प हिम, मदत कर, और हर स्टँड फॉर व्हॉट इज राईट, जे काही बरोबर आहे माझं ते त्या बाजूनं माझ्या बरोबर उभा राहा सांगण्यासाठी जगाला माझं जे बघ. नंतर तो म्हणतो, द पोएट किंवा टीनेज म्हणूया आपण, टीनेजर प्रेज टू गॉड टू जरा वरती लिहितो मी, टू ब्रिंग आउट द बेस्ट, in him or her. जास्त आपल्याला काही निबंध लेखन लिहायचं नाही, एवढं लिहिलं तरी इट्स इनफ. आणि लास्टच्या कडव्यामध्ये असं सांगितलंय की पुढचा जो प्रवास आहे, माझा जो आत्ताचा जो प्रवास आहे तो सुद्धा बेस्टच होऊ दे तुझ्या साथीनं, तुझ्या कृपेनं, आणि पुढचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये सुद्धा तू माझ्या बरोबर राहा, असं त्याचं म्हणणं आहे. एकंदर एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला कविता समजली. म्हणजे नेमकं प्रार्थना काय म्हणतोय हे तुम्ही लिहिणं आवश्यक आहे. कारण कवितेचं टायटल आहे टीनेजर्स प्रेयर. प्रे हा शब्द आला पाहिजे, आणि एकदा टीनेजर म्हटलं पाहिजे, एकदा पोएट म्हटलं पाहिजे, गॉडमध्ये जी कॅपिटल काढा, आणि जिथं हे टायटल दिलेलं आहे त्याच्यापासून इकडं लिहायचं नाही, नियम बघा, आणि पॉइंट टू पॉइंट. आणि फर्स्ट पॉइंट जो आहे, फर्स्ट टायटल, त्याला अर्धा मार्क आहे. दुसरा पॉइंट जो आहे, कवीचं नाव व्यवस्थित लिहिलं, बरोबर लिहिलं तर अर्धा मार्क मिळणार आहे. रॅम स्कीम असेल नसेल, असेल बरोबर लिहिलं तर 1 मार्क मिळणार आहे. नंतर अलंकार व्यवस्थित लिहिले तर 1 मार्क मिळणार आहे. आणि हे जर सेंट्रल आयडिया व्यवस्थित लिहिली तर 2 मार्क मिळणार आहेत. असे अर्धा 1 2 मिळून 5 मार्क
5 पैकी जरा स्पेलिंग वगैरे चुकण्याची शक्यता असते गडबडीत, 4 4.5 पडू शकतात, एवढं लक्षात ठेव. आणि जर हे व्यवस्थित आलं नाही तर 2 मार्क कट झाले तर 3 किंवा 3.5 असे मार्क मिळू शकतात. तर हे मार्क हक्काचे आहेत. हा प्रश्न इथं पडणारच आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. ओके. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. बाय बाय बाय.